काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द। केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा। सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयामध्ये मुक्काम। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। रुग्णालयामधील मुक्काम वाढण्याची शक्यता। सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती। खासदार संजय राऊतांचा आरोप। पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांचा आरोप। राऊत दररोज वेगवेगळे आरोप करतात। त्यांच्या आरोपांना उत्तर देण्या इतका माझा स्तर खाली गेला नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार। बडगुजर यांना आणखी खड्ड्यामध्ये टाकण्याचं काम राऊत करतात। भाजप आमदार नितेश राणेंचं भाजप पदाधिकाऱ्यांच्या फोटोवरून संजय राऊतांना प्रत्युत्तर। सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक। विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरात गुन्हे कसे वाढतात? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्रीच जबाबदार। सुळेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका। संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या हातामध्ये बॉम्ब बसतात तर सुप्रिया सुळेंचा सवाल। देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? सुळेंची केंद्र सरकारवर टीका। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम। 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी। ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल। खासदार संजय राऊतांचा पलटवार। तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठीशी राऊतांचं वक्तव्य। राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही। आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्याय मागण्यासाठीची। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा ही मागणी संवैधानिक। मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती। मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। जरांगेंवर उपचार सुरू। मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद। 14 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता। सोलापूरच्या कुंभार येथील रेनगर हाऊसिंग सोसायटीचं लोकार्पण आणि सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावण्याची शक्यता। ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांडवरून 2 अधिकारी निलंबित तर 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार। 13 ऑगस्ट 2023ला 18 रुग्णांचा झाला होता मृत्यू। नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू। रेल्वे रुळांलगत जमिनीवरती अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आता फेरीवाल्यांना नो एंट्री। कचरा, चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग। आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक। मुंबईमध्ये मोंड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण। या वर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जाव। सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना। सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून महत्त्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करणार फ्लाय 91 कंपनीचा निर्णय। बेंगळुरू, हैदराबाद आणि जळगाव या शहरात विमानसेवा सुरू करणार। पुणे शहरामधील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर। शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार। सलग सुट्ट्यांमुळे अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल। सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यावर गर्दी। सलग सुट्ट्यांमध्ये कोकणातील समुद्रकिनारे गजबजले तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी गर्दी। कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू। आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी।
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी सामना करण्यासाठी नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालय तयार. 200 व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची निर्मिती, 20 टन क्षमता असलेली ऑक्सिजन व्यवस्था सज्ज. रायगडच्या बोरघाटमधील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास रायगड पोलिसांना यश. सलग सुट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर झाली होती वाहतूक कोंडी. शिर्डीतही भाविकांची मोठी गर्दी. सलग सुट्यांमुळे भाविक साईंचरणी. सलगच्या सुट्यांमुळे शनी शिंगणापूरमध्ये भाविकांची गर्दी. काल दिवसभरात जवळपास 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. राज्यभरामध्ये आज बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिपसाठी परीक्षा. तर जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट केल्यानं गोंधळ निर्माण. या परीक्षेवर विद्यार्थ्यांनी घेतला आक्षेप. धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टी स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा. 4 किलो सोन्यासह 1,87,00,000चा मुद्देमाल लंपास. सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू. पुण्यामध्ये नाताळ 31 पार्ट्यांसाठी जय्यत तयारी. परंतु अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना. पुण्यामध्ये भाचीला मामीकडून विवस्त्र करून मारहाण. पॉक्सो कायद्याअंतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल. गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. नाशिकच्या नांदगाव शिवारातील पिकं धोक्यात. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाला सुरुवात. या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती. मराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती. आई आणि बाळाची प्रकृती ठणठणीत. महिला डॉक्टरांची माहिती. रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन. नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा. हजारो धावपटू सहभागी होणार. राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या 2,863 पदांची निर्मिती. सरकारची उच्च न्यायालयात माहिती. JN1 व्हेरिएंटसाठी सध्याची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी. जागतिक आरोग्य संघटनेची माहिती. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द. कुस्ती संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांचं निलंबन. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला यश. कुस्तीपटू साक्षी मलिकला पाठिंबा देण्यासाठी कुस्तीपटू वीरेंदर सिंग देखील पद्मश्री पुरस्कार परत करणार. तर सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत या प्रकरणी आपला निर्णय देण्याचं केलं आवाहन. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा. 2019च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षासाठी बनवली होती रणनीती. जम्मू काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद. दहशतवादी हल्ल्याच्या जवळच 3 नागरिकांचे मृतदेह आढळल्यामुळे खबरदारी. तमिळनाडूमधील रामेश्वरमच्या पबनमध्ये एका मासेमारीच्या बोटीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. अरबी समुद्रात भारतीय सागरी हद्दीमध्ये एका इस्रायली व्यापारी जहाजावरती ड्रोन हल्ल्यानंतर जहाजावर आगीची घटना. तैवानमध्ये 2 वेळा भूकंपाचा धक्का. रिश्टर स्केल 6.3 आणि 4.6 इतकी भूकंपाची तीव्रता. गुगलच्या 30,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात. 30,000 कर्मचाऱ्यांच्या टीमसह विभागाची पुनर्रचना करण्याची तयारी सुरू. गुगलनं आधीच 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं.
विवो मोबाईलच्या 5 उच्च अधिकाऱ्यांना अटक. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये मोठी कारवाई. बेकायदेशीरपणे 62,000 कोटी रुपयांची रक्कम चीनला हस्तांतरित केल्याचा आरोप. लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान कोलकातातील रुग्णालयात दाखल. राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.